संप्रदायामध्ये चातुर्मासाचा कार्यक्रम असो, 7 दिवसाच्या सप्ताहाचा असो अथवा 1 दिवसाचा एकता पण सांगता काल्याच्या कीर्तनाने होत असते. काला झाला मामा मग सप्ताह संपला हे जाहीर करावं लागत नाही. काला झाला की हाला. बरेच बुवा घायाळ बाबा पिशव्या भरू भरू तयार आहे. ज्यांचा आमच्या देवाधर्माशी संबंध नाही, आमच्या परमार्थाशी काही संबंध नाही, त्यांच्या वाचून आमच्या देवाधर्माचं आणि परमार्थाचं काही नडलं नाही असे रिकाम टेकडे यावर आक्षेप घेतात. उष्ण्या तंबाखूला उष्णा चुना मळून येड्या बाबोळीजवळ. काय लावून ठेवलं बुवा लोकांनी तुम्ही? उठले सुटले चालले कुठं? गोपालकाल्याला दहीला आहे, गोपालकाला दहीला आहे, गोपालकाला. अरे काय दुसरे धंदे आहे का नाही? 2 रुपयाचं दहीन 1.5 रुपयाच्या लहान बसले काला खरीत. त्यापेक्षा नाही चांगलं करून खातायत का घरी? लेका उष्ण्या चुन्यावाल्या चांगलं करून खाशील रे बाबा, त्याला महत्व नाही. काय खातो यापेक्षा महत्वाचा आहे कोण देतो. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. काय खातो इकडे पाहू नका, कोण देतो. भानुदास किती गात बर का धरंदले. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देणारे भगवंत आहे. आणि प्रसाद शब्दाचा अर्थ आम्ही समजतो तेवढा संकोचित नाही मामा. साखर फुटाणे आणि पेढे. प्रसाद शब्दाचा अर्थ होतो प्रसन्नता. आणि प्रसन्नता हे दुःखाची हानी करण्याचं एकमेव साधन आहे. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते. याच्या उलट विषादे सर्व सुखानां हानिरशोपजायते. विषण्ण चित्त हे सुखाची हानी करतं आणि प्रसन्न चित्त हे दुःखाची हानी करतं. सुख आणि दुःख याच्यावर अवलंबून आहे. नाहीतर गडगंज श्रीमंती आहे, किती पैसा याचा याला कल्पना नाही, तरी रोगोरची बाटली घेतं का? मन विषण्ण आहे हे त्याचं उत्तर आहे. जिथे मन विषण्ण आहे तिथे सुखाची हानी आहे. आणि मामा मन प्रसन्न आहे तिथे दुःखाची हानी आहे. तुम्ही जीवन स्वीकारलं ना, सुख आणि दुःख दोन्ही जीवनामध्ये घडणार आहे. कबू हासे कबू रोवे. रडायचाही प्रसंग आहे जीवनात आणि हसण्याचाही प्रसंग आहे. आपण 7 दिवस रामायण ऐकलं. मावल्यांना सांगतो, काही मनाविरुद्ध घडलं म्हणजे रॉकेल, रोगर, कोरडी विहीर, नाहीतर रेल्वेचे रोड चालल्या. अरे 7 दिवस काय ऐकलं तुम्ही? पिता जनक जग विदित प्रभाव, सका सुरेश ससुर रघुराव, रामचंद्रपती सो बैदेही, सोवन महिबिदी बामन केई. 3 संबंध तुलसीदासजी सांगतात सीतामाईचे. सीतामाई कोण आहे? राजा जनकाची लेक आहे, राजा दशरथाची सून आहे आणि ब्रह्मांडाच्या मालकाची पत्नी आहे. यापेक्षा कोणाचा वशिला मोठा असेल तर मावल्याने हात वर करा. ऐकलं 7 दिवस मामा? सीतेचा सासरा कोण आहे? अयोध्येचा राजा. सीतेचा बाप कोण आहे? मिथिलेचा राजा. सीतेचा पती कोण आहे? ब्रह्मांडाचा धनी. काय झालं? 14 वर्षे उशाला दगड घेऊन झोपली तरी विहिरीत उडी टाकायला गेली नाही, रोगर घेतलं नाही. मन करा रे प्रसन्न विठ्ठल. आणि प्रसन्नतेला प्रसाद म्हटलेला आहे. प्रसाद असतो प्रसन्नता. आणि प्रसन्नतेसाठी गरज पैशाची नाही, विचाराची आहे.
बरं का, 1 मिनिटात सांगतो मामा. तुमची प्राप्त परिस्थिती सुद्धा तुम्हाला समाधान देऊ शकते. तुम्ही ज्या परिस्थितीत असाल, फक्त विचार करायचा आहे. ज्याच्या पायामध्ये चपला आहे त्याला जर समाधान मिळवायचं असेल तर अनवाणी चालणाऱ्याचा विचार करा. दुपारच्या 2 वाजता डांबरी रोड तापलेला, बिना चपलाचं, पायाला फोडं फुटले, पाय रक्ताळले, त्याचा विचार करा की देवानं आपल्याला तुटक्या चपला दिल्या. ज्याचं कवेलू घर आहे त्याला जर समाधान मिळवायचं असेल तर फुटपाथवर झोपलेल्याचा विचार करावा. आणि मग सकाळी पांडुरंगाचे आभार मानावे. विठ्ठला, ही उघड्यावर बिना अंथरुणा पांघरुणाचं, पावसात भिजत रोडच्या काठाला मी कोण्या जन्मात पुण्य केलं, मोडकं का होईना गरीबाला राहायला घर दिलं, असा विचार, समाधान तिथे आहे. विचारा वाचून समाधान विजय समाधान विचारा वाचून नप विजय समाधान, नप विजय समाधान. विचारा वाचून नप विजय समाधान, नप विजय समाधान. विचारा वाचून नप विजय समाधान. लग्न झालं 12 वर्षे, संतोष, लेकरूच नाही. गाळायचे, डोक्याला हात लावून बसतंय ते. काय झालं, काय महाराज, दिवा लावायला कोणी नाही. 12 वर्ष झाले लग्न होऊन. अरे पण समाधान नको बिघडू ना. मग तुला जर समाधान मिळवायचं असेल तर ज्याचं पोर रात्री दारू पिऊन येतं, बुटा भरली लात त्या बापाच्या कंबरठ्यात घालतं, त्याचा विचार कर. आणि मग समाधान मान की पांडुरंगा निदान लाता घालायला तरी मला कोणी नाही, असा विचार आहे, तिथे समाधान आहे. आणि म्हणून प्रसाद नाम प्रसन्नता आणि प्रसाद दोघांनीच दिला, एक तर देवानी अथवा संतांनी. कारण तिथे विचार आहे. संत तेथे विवेका, पाठ आहे तुम्हाला. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, आणि संत तेथे विवेकासनेची की. जिथे विचार आहे तिथे समाधान नाम प्रसाद म्हणजे प्रसन्नता. आणि म्हणून एक चिटाळी झाली चंद्रभागे वाढवंती, एक चिटाळी झाली चंद्रभागे वाढवंती, एक चिटाळी झाली चंद्रभागे वाढवंती, एक चिटाळी झाली चंद्रभागे वाढवंती. राजा गोपाळा सिलाया वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळा सिलाया वाटे, ज्ञान राजा गोपाळा कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग, कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग, कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग, कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग. एक चिटाळी झाली चंद्रभागे वाढवंती, चंद्रभागे वाढवंती, माझा ज्ञान राजा, माझा ज्ञान राजा गोपाळा सिलाया वाटी. एक चिटाळी झाली चंद्रभागे वाढवंती, चंद्रभागे वाढवंती, माझा ज्ञान राजा, माझा ज्ञान राजा गोपाळा सिलाया वाटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटे. या प्रमाणावरून
प्रसाद दिलाय तो संतांनी. आपलं भाग्य आहे नरदेह मिळाला. चाचा पुन्हा भाग्य आहे भारतात मिळाला. पुन्हा भाग्य आहे महाराष्ट्रात मिळाला. पुन्हा भाग्य आहे सेठजी साधू संताच्या नंतर मिळाला. म्हणून संत काकुळतीला येऊन सांगतात, भाऊ उभं आयुष्य पिठलं न भाकरी खाण्यात घालवण्यापेक्षा एखाद्या वेळेला तरी देवाच्या प्रसाद करारे भोजन वाल कोण कोण अधिकारी वाल कोण कोण अधिकारी करारे भोजन वाल कोण कोण अधिकारी वाल देवाच्या प्रसादे करारे भोजन वाल कोण कोण अधिकारी. देवाच्या प्रसादे. काल्याचं कीर्तन म्हटलं मामा की कीर्तनकाराला बंधन येतं. म्हणजे बाकीच्या दिवशी बुवानं काही सैराट सांगावं असंही स्वातंत्र्य नाही रे बाबा. आता कठीण झालं. काय आहे बाबा कठीण झालं आता. अभंग घ्यायचा बुवाचा आणि अभंगाचा 200 किलोमीटरचं अंतर. जय विठ्ठलला भेट झाली तर झाली, नाही तर चालला गाडीत बसून. अरे घेतला कशाला विठ्ठल. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. याच्या मागे एक संबंध आहे. चुरा चुरा कर माखण खाया शब्द प्रौढ वयाच्या एका गवळणीचे आहे. थोडक्यात बरोबर करू. आता काय 1.5 तास तर आला. 7 दिवस संपले. 1.5 तासाला काय लागते मामा. संदर्भ ते पहा तुम्ही. एक महिला बोलू नका म्हणा कोणी बस. सर ताकाचा माठ बरं का मामा डोक्यावर आहे. वेळ पहाटेची. जंगलातला पायवाटेचा रस्ता. गारठ्याचे दिवस. लागली ठेच पडली खाली. फुटला माठ. ताक सांडलं. डोळ्यापुढे चित्र आणा. नेमसे रडत बसली. रडू लागली. मागणं एक महात्मे आले भगव्या वेशाचे. स्नानाला चालले होते गंगेवर. ती रडणारी मावशी बघितली. संबंध नसताना साधू आला. साधूचं अंतकरण द्रवलं. का रडता मावशी. मग तर जोरात रडू लागली. अहो तुम्ही या 2 रुपयाच्या ताकासाठी माठासाठी रडत बसला. किती दिवस तरी माठ आणि ताक वापस मिळणार आहे का. कशाला रडता. जाऊ द्या फुटला माठ. मी या माठासाठी त्या ताकासाठी नाही रडत महाराज. मग एकेकाळी राजाची राणी होती. राजाची राणी आणि मग ताक का विकता. अहो ते मागचं आठवलं म्हणून रडते. याला म्हणतात संदर्भ. म्हणून रडते. मग साधूची उत्सुकता शिगेला पोहोचली. काय झालं. आणि तिनं सगळ्या इतिहास सांगितला. पण मामा संस्कृतमध्ये आहे. हत्वान रूपम पतिम अवापि भुजंगम दंष्ट्रा देशांतरे विधिवशात गणिकाश्मी जाता स्वकम स्वसम समाधि गम्यम चितां प्रविष्टम शोचामि गोपगृहिणी कथम अद्य तक्रम शोचामि अद्य तक्रम शोचामि न हत्वान रूपम पतिम अवापि भुजंगम दंष्ट्रा देशांतरे विधिवशात गणिकाश्मी जाता स्वकम स्वसम समाधि गम्यम चितां प्रविष्टम शोचामि. मी 2 रुपयाच्या ताकासाठी नाही रडत महाराज. बरं का दगडूजी. एकेकाळी राजाची राणी होती आणि ते आठवलं म्हणून रडते. राजाची राणी. माझं प्रधानासोबत प्रेम जडलं महाराज. 5 वर्षाचा राजपुत्र होता. मी प्रधानाच्या मदतीनं माझा राजा विष पाजून मारला. हा इतिहास सांगू लागली त्या साधूजवळ. हत्वान रूपम
मारला राजा. राजपुत्र 5 वर्षाचा आहे. 1 वर्ष प्रधानासोबत सुखानं राहू लागली. पण दुर्दैव 1 वर्षाने सर्पदंशानं प्रधान मेला. हत्वा नृपम पतिम अवापी भुजंगम दंष्ट्रा. त्याला साप चावला आणि मेला. उदास झाली महाराज. ते 6 वर्षाचं लेकरू राजपुत्र तिथेच टाकून रात्रीची निघून आली दूर देशात. पोट भरायसाठी काय व्यवसाय करावा म्हणून मी वेश्येचा धंदा सुरू केला. देशांतरे विधिवशात गणिकास्मी जाता. मी एक पद थोडक्या सांगतो. वेश्या झाली महाराज. आणि माझा व्यवसाय 20 वर्षे चालला. राजाची राणी रूपवान, जिकडे तिकडे कीर्ती पसरली. लांबून लांबून ग्राहक येत होतं. 20 वर्षाचा काळ कधी गेला कळलं नाही. माझा मुलगा 26 वर्षाचा तरुण झाला. त्याच्यापर्यंत माझी कीर्ती पोहोचली. वेश्या समजून तो आला, ग्राहक समजून मी स्वीकारला. जगात जे पाप कोणी केलं नाही ते मायलेकरांनी केलं महाराज. आणि मग मी विचारलं, 20 वर्षे मी वेश्या व्यवसाय करते, पण असलं राजबिंड रूप ग्राहकाच्या रूपात आजच आलं माझ्या जीवनात. एखाद्या राजपुत्रासारखे दिसताय हो. राजपुत्रच आहे वेश्या मी, पण दुर्दैवी राजपुत्र आहे. म्हणजे नगरातले लोक सांगतात की मी 6 वर्षाचा होतो तेव्हा ती पापीन माझी माय प्रधानासोबत प्रेम जडलं म्हणे. तिनं माझा बाप विष पाजून मारला म्हणे. प्रधान सर्पदंशानं मेला म्हणे. ती चांडाईन कुठंतरी निघून गेली म्हणे. हे त्याच्या तोंडून ऐकलं महाराज. माझ्या लक्षात आलं चांडाळीन मीच आहे. त्याच्या गळ्याला बिलगून रडली. अरे असं काय करतं वेश्या? वेश्या नको म्हणू बाळा, मी तुझी आई आहे. तू 5 वर्षाचा होता, तुझा बाप विष पाजून मारला. 1 वर्षानं सर्पदंशानं प्रधान मेला, तेव्हा 6 वर्षाचा तुला झोपट ठेवून निघून आली रे. 20 वर्ष झाली मी वेश्येचा उभा झाला तो. आई, आपली भेट अशी व्हावी आणि जगात पाप नाही केलं ते मायलेकरांनी करावं. आता समाजाला तोंड दाखवायच्या लायकीचे नाही आपण. आम्ही मायलेकरांनी निर्णय घेतला महाराज. जंगलात जाऊन मोठा सरपणाचा ढीग रचला, पेटवला आणि दोघांनी उड्या घातल्या. स्वकम स्वसम समाधी गम्यम चिताम प्रविष्टम. चटका सहन न झाल्यानं मी उडी टाकली, बाहेर आली. माझं पोर जळून खाक झालं. मी विव्हळत पडले जंगलात. गुराखी लोक आले, त्यांनी बघितले एक महिला भाजलेली आहे, मेली नाही. तिला गावात नेऊ, तिला उपचार करू. आम्हाला गावात मला आणलं. त्या लोकांनी औषधोपचार केले. 6 महिन्यांनी मी बरी झाली. आज 2 वर्षे झाले महाराज त्यांच्याकडे ताक विकायचा व्यवसाय करते. आज ठेच लागली, खाली पडली. म्हणलं मी 2 रुपयाच्या ताकासाठी या माठासाठी नाही रडत महाराज. एकेकाळी राजाची राणी होती ना, आज ताक विकावं लागलं. हे मागचं सगळे आठवलं म्हणून रडते महाराज. हा जसा संदर्भ आहे ना विनायकराव, तसा या अभंगाचा संदर्भ सांगतो. चुरा चुरा कर. सगळ्या कथा भाग तुम्हाला माहिती आहे. भगवान कृष्णाचा जन्म मथुरेत झाला, प्रगट गोकुळात झाला, वगैरे 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 मध्ये सगळे आलं. मामा वगैरे मध्ये समजून घेत जा. गोकुळ सोडलं वगैरे. पुन्हा मजा नाही बरे का. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळीच का. अरे 125 वर्षे कृष्ण भगवान पृथ्वी तलावर आहे. त्याच्यात 3 टप्पे झाले. 18 वर्षे 7 महिने चाचा मथुरेला होते. 11 वर्षे 52 दिवस गोकुळाला होते आणि 95 वर्षे द्वारका. हिशोब झाला ना. 95 द्वारकेत, 18 वर्षे 7 महिने मथुरेत, 11 वर्षे 52 दिवस गोकुळात, असे 125 वर्ष.
95 वर्षे देव द्वारकेला होते तरी संताचं प्रमाण नाही, चरित्र ते उच्चारावे केले देवे द्वारके. 18 वर्षे 7 महिने मथुरेला होते तरी संताचं प्रमाण नाही, चरित्र ते उच्चारावे केले देवे मथुरे. 11 वर्षे 52 दिवस गोकुळात होते ना, त्या कालावधीत जे चरित्र घडलं त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं आहे. ती पुन्हा मजा नाही मामा. सगळ्यांना माहिती आहे गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं, गोकुळ. अरे देवानं गोकुळ सोडलं म्हणजे काय सोडलं, याच्यावर 2-4 कीर्तन होईल एवढं सोडलं. नुसतं गोकुळ सोडलं नाही शेठजी, वृंदावन सोडलं, यमुना सोडली, गोवर्धन सोडला, गायी सोडल्या, पेंद्या वाकड्या बोबड्या सुधाम्या गोपाळ सोडले. ज्या मायेनं बोटाला धरून चालणं शिकवलं वाड्यात ती यशोदा सोडली. ज्या नंद पाटलानं लळे पुरवले तो बाप सोडला. शेवटी गाई राखायची काठी सोडली. मस्तकाला आईनं बांधून दिलेली पट्टीन त्याच्यात होता मोराचा पीस तो सोडला. आणि कमरेला खोवलेली बासरी सोडली ना मामा, तेव्हा जगाचा बाप ढसा ढसा रडला. बासरी जर करा. मी त्या दिवशी सांगून गेलो, राष्ट्रसंतांनी खंजेली सोडली तेव्हा रडू आवरेना त्यांना. शेवटचं भजन पंढरपुरात झालं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आणि तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत का म्हणतात? आता कोणी काही लावून घेत असेल तो भाग जाऊ द्या. राष्ट्राकरिता जन्मभर भजन केलं ज्या महात्म्याने, म्हणून राष्ट्रसंत. बरं लिमसे तेव्हा अनुकूलता नाही ना, गोऱ्या लोकाचा जमाना, त्याच्या विरोधात बोलायचा आहे भजनात. मामा कडेकोट बंदोबस्त असायचा, ते गोरे अधिकारी उभे असायचे, पोलीस बंदोबस्त, त्याच्यात तुकडोजी महाराजांचं भजन. तरी घाबरत नसायचे. खंजेरीवर थाप टाकली काशीनाथ पाटील की मग आव्हान करायचे, अंग्रेजो. 1-2 मिनिट घेतो हा, तुम्हालाही गोड वाटते मला चांगलं माहिती आहे. अंग्रेजो, भारत को कमजोर मत समझो. ये मत समझना कि हमारे पास एटम बम है और मिलिट्री है. हमारे पास भी एटम बम और मिलिट्री है. अगर दिखाई नहीं देती होगी तो ये तुकडोजी बताता है. पत्थर के हम बाम बनाएंगे, भक्त बनेगी सेना. खंजरीवर तापून उठायचे खालचे लोक, जवान पोरं. पत्थर के हम बाम बनाएंगे और भक्त बनेगी सेना. हे दगड दिसतात ना तुम्हाला, दगड, याचे आम्ही ॲटम बॉम्ब करू. आणि हे भक्त मंडळी आहे ना, ही आमची मिलिटरी आहे. इंग्रजांना आव्हान, सामोरासामोर. कितीतरी वेळा त्यांना अटक झाली मामा. मलाही आवरत नाही ते, आमच्याकडचे आहे ना राष्ट्रसंत. पत्थर के हम बाम बनाएंगे, भक्त बनेगी सेना. आणि मग जवानांना खवळून द्यायचे. चेत रहा है भारत सारा, आग बुझाना मुश्किल है. तापायचे जवान पोरं, हे इंग्रजाच्या विरोधातलं. चेत रहा है भारत सारा, आग बुझाना मुश्किल है. उठो जवानों बढ़ाए छाती, अब बहलाना मुश्किल है. नाटक व्हायची. राष्ट्राकरताच भजन केलं म्हणून राष्ट्रसंत. मी याकरता वेळ घेतली आपली. त्यांचं भजन जुने हनुमान मैदान पंढरपूर, बरं का मामा, तिथे एकादशीला व्हायचं. प्रचंड गर्दी दरवर्षी आषाढीच्या एकादशीला. आता त्यांना कॅन्सर झाला, यावर्षी भजन होणार नाही असं सर्वांना वाटलं, पण प्रचंड गर्दी होती. 2 माणसांनी धरून आणलं राष्ट्रसंताला स्टेजवर. खंजेरी पुढे आणून ठेवली. सर्वांना माहिती होतं आता भजन होत नाही.
पण समोरचा समाजनं त्याला नमस्कार राष्ट्रसंतांनी केला, टाळ्याच थांबेना, टाळाचा कडकडाट. खंजिरी घेतली मामा, खंजिरीवर थाप टाकली, 1 तास भजन केलं. ते त्यांच्या जीवनातलं शेवटचं भजन. आणि भजन झाल्यावर खंजिरी ठेवली ना, त्या खंजिरीवर डोकं ठेवून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ढसाढसा रडले. समाजही रडत होता. आणि रडून त्या खंजिरीला म्हणाले, तिकडची भाषा वराडची, मायबाई. कोणाला? खंजिरीला. राष्ट्रसंत म्हणतायत, मायबाई, समाजासाठी खूप बदललंय तुला, खूप बदललं. आता उद्यापासून माझा त्रास नाही, या तुकडोजीला क्षमा कर. ती खंजिरी ठेवली खाली, राष्ट्रसंत ढसाढसा रडले. मी का सांगितलं हे? गोकुळात बासरी ठेवली खाली, अश्रू जगाचे पुसणारा भगवान कृष्ण ढसढसा रडला. ते विरह. पुन्हा नाही वाजवली बासरी, अर्जुनाच्या रथावर शंख वाजवला, बासरी संपली. जिनं सगळे गोकुळ पागल केलं, गायी पागल केल्या, गोपिका पागल झाल्या. अरे सावळिया कैची वाजविली मुरली, मुरली नोहे केवळ बाण, तिने हरला माझा प्राण, संसार केला दानादी. ती मुरली सोडताना जगाचा बाप रडला. तेव्हाच नाही रडला चाचा, अजूनही रडतो, अजूनही रडतो देव. कशासाठी? मुरलीसाठी. दूर से देखे तो समुंदर, दूर से देखे तो समुंदर, नजदीक जाके देखे तो प्यासा बहुत लगता है. वैसे दूर से देखे तो भगवान श्री कृष्ण है, नजदीक जाके देखे तो मुरली के लिए रोता बहुत है. म्हणून जोपर्यंत हे बासरी आहे, काठी आहे, घोंगड आहे, गोपाळ आहे, गोपिका आहे, वृंदावन आहे, गोवर्धन आहे, यशोदा आहे, नंदबाबा आहे, तोपर्यंत त्या चरित्रामध्ये खरा प्राण आहे. आणि म्हणून उल्लेख आहे, चरित्र ते उच्चारावे, 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 चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. तारुगव सागरीचे, 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 तारुगव सागरीचे. चरित्र ते उच्चारावे, केले गोकुळी, तारुगव सागरीचे. चरित्र ते उच्चारावे जे गोकुळात घडलंय. पुढे सर्वांना माहिती आहे, खोड्या सहन होईना, नंद पाटलाच्या वाड्यावर तक्रारी यशोदा ऐकून घेईना. पण घरी खोड्या केल्यानंतर यशोदा म्हणली, गावात राहू नको, पुढे आता वाढवत नाही. मथुरेत गेला देव, मामा मारला. मामा
मल्ल युद्ध खेळलासी हो तू नामदेवाचा अभंग आहे. मामा मारू गेलासी आपटीले गजासी मल्ल युद्ध खेळलासी हो तू वगैरे 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 मध्ये आलं गाळा तुमच्या लक्षात आलं असेल तेव्हा हु तू मामा मारला ना आजोबा राज्यावर बसवला. द्वारकेचा राजा झाला आणि द्वारकेचा राजा झाल्यानंतर एक दिवस सूर्यग्रहणाचा पवित्र कालावधी देवानं ठरवलं सुवर्ण दान करायचं आपल्याला. म्हणून कुरुक्षेत्रासारखं पवित्र क्षेत्र निवडलं. या बाबा बसा. जय हरे. बसा. राजा चाले तेथे वैभव सांगा ते. बस जिथे राजा जातो तिथे वैभव गरज नाही. आमच्या वारकरी मंडळीला माहिती आहे आमचे राजे ज्ञानोबा आहे की नाही. ज्ञानयांचा राजा गुरु महाराज. आषाढी यात्रेला मामा आळंदी पासून राजा निघाला. ज्या गावला राजाचं मुक्काम ते आपोआप नगर तयार होतं. 11-12 लाख वारकरी सोबत असतात. रावट्यान लवाजमा का राजा चाले तेथे वैभव सांगा. तसं भगवान कृष्ण कुरुक्षेत्रावरती आले. आता जवळजवळ देवाचं वय बरंच असेल 95च्या पुढचंच 95 असा एक अंदाज आहे. कारण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथावर सारथी झाले तेव्हाचं वय 90 दिलं. हा इतिहास पहा तुम्ही. 90च्या वयात ड्रायव्हिंग चालू होती मामा. युद्धात अर्जुनाच्या रथावरची ड्रायव्हिंग कोणत्या वयात? 90चा देव. या एका ट्रॅक्टरवरचं उतरलं चिबड्यावर बसलं. अरे तुला लढाईतली ड्रायव्हिंग आहे. 90 वर्षाच्या वयात भगवान सारथी झाले. बर त्याही पार्टीला कमी नव्हते ना. भीष्माचार्याचं वय युद्धात 180 दिलं आणि द्रोणाचार्याचं 140. 140चे द्रोणाचार्य आणि 180चे भीष्म. पण हे 2 म्हातारे मामा अख्ख्या सैन्याला आवरत नव्हते. 2 म्हातारे ही लढाई डोळ्यापुढे आणा. म्हणजे याचा अर्थ लढाई आधी संपलेली आहे. त्याच्यानंतर कुरुक्षेत्रावरचा हा सुवर्णदानाचा कार्यक्रम आहे. तिथे आल्यानंतर सगळ्या लवाजमा पाहला आणि देवाला गोकुळातली आठवण आली मामा. होतंय ना विनायकराव. ज्या तुमच्या मायबापांनी कष्ट उपसले, अर्धपोटी राहिले, गाठी गाठीचं धोत्र नेसला बाप, फाटकी बंडी घातली, पण शाळेत जाताना मुलांना ड्रेस घेऊन दिले. बाप आजारी पडला तरी औषध घेतलं नाही, लेकरांची काळजी घेतली. एवढे कष्ट ज्या बापाने उपसले आणि मुलानं कष्टाचं चीज करण्यासाठी रात्र रात्र रोडच्या काठाला लाईट खाली अभ्यास केला. मोठा अधिकारी झाला. मुलगा मोठा अधिकारी झाला. बाप मरण पावले, आई गेली ज्याने कष्ट उपसले. आणि त्या मुलाचा सत्कार राष्ट्रपतीच्या हस्ते दिल्लीला ठरला. द्रौपदी ताई सत्कार करताना मुलगा रडतो का? उपवासी राहिलेले, गाठी गाठीचं धोत्र नेसलेले, दुसऱ्याची धुणी भांडी करणारी आई आणि मोलमजुरी करणारा बाप त्याला दिल्लीला राष्ट्रपतीच्या स्टेजवर दिसतो. आज माझा बाप असता, माझी आई असती, केवढा आनंद झाला असता. तो प्रकार भगवान कृष्णजीचा सांगतोय मी. कुरुक्षेत्रावर आले.
आणि ज्या आईनं बोटाला धरून चालणं शिकवलं वाड्यात, ज्या बाबानं प्रेम केलं नंद पाटलानं, ज्या गोपाळासोबत खेळला देव, ज्या गोपिकांना देवानं प्रेम दिलं नवल नाही, गोपिकांनी एवढं प्रेम दिलं की नवऱ्याच्या लाता खाल्ल्या, सासू सासऱ्याच्या शिव्या खाल्ल्या, पण देवावरचं प्रेम कमी होऊ दिलं नाही. जर आली नाही ना एखादी गोपिका, मामा दुसऱ्या दिवशी विचारायची ती, काल नव्हती आली तू कृष्ण दर्शनाला? येणार होते. काय झालं? सासरान सासू घरी होते. ही चालणार नाही आता. का? जब प्रेम के पंथ में पैर दिया तब क्या उसके दुख को डरना है. जल भोजन की मत चाह कर तलवार तले सिर को धरना है. त्यांची चर्चा आहे का? बोरुडे मी नुसतं वाचून सांगतो. ते मलाही काही ठरवून मी कीर्तन करत नाही मामा. आता ठरवायची गरज नाही. बसल्यावर बोलणं सुरू झालं की त्याचं नाव कीर्तन. अचानक देते मला. आता सगळे जेवायला होते पण बोलायला मला लावलं त्या दिवशी. अच्छा ओके ठीक आहे. तसं ते डोळा पुढे आणा चित्र. जब प्रेम के पंथ में पैर दिया तब क्या उसके दुख को डरना है. जल भोजन की मत चाह कर तलवार तले सिर को धरना है. आता तलवारी खाली मान घालायची वेळ आली ना तरी माघारी फिरायचं नाही. गोपिकांची चर्चा सांगतोय मी. ज्याने नवऱ्याच्या लाता खाल्ल्या, सासू सासऱ्याच्या शिव्या खाल्ल्या, पण माझ्यावरचं प्रेम कमी होऊ दिलं नाही. म्हणून निरोप, तेव्हाचा शब्द निरोप. आता मोबाईल म्हटलं हॅलो या रे तिथं निरोप. निरोप घेऊन एक व्यक्ती येतोय तेव्हा गोपिकांचं वय 95, 97, 98. भगवान कृष्णजींनी पाठवलं मला. कुरुक्षेत्रावर सुवर्णदानाचा कार्यक्रम आहे. ते म्हणले माझ्या गोपिका गोपाळ त्यांना घे. मामा गोपिका रागावल्या. आता आठवण झाली का त्याला आमची? 12 वर्षाचा होता गेला तेव्हा. आता 95चा झाल्यावर आठवण आली का? जा सांग त्याला. गोपिका मेल्या म्हणाव, त्यांना पेटवलं म्हणाव, त्यांची राख झाली म्हणाव. आणि जिथं राख झाली ना, वेळ मिळत असेल तर तिथं जाऊन एकदा बासरी वाजव म्हणावं. वाजवी मुरली तया जागा, वाजवी मुरली तया जागा, वाजवी मुरली तया जागा, वाजवी मुरली तया जागा. मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली. 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 वाजवी मुरली तया जागा, वाजवी मुरली तया जागा, मुरली तया जागा, वाजवी मुरली. मेल्या म्हणाव गोपिका, पेटवलं म्हणाव त्यांना, त्यांची राख झाली म्हणाव. आणि जिथं पेटवलं राख झाली, वेळ मिळत असेल तर त्या राखेवर जाऊन बासरी वाजव म्हणाव. मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली, वाजवी मुरली तया जागा.
याला चिडून बोलणे म्हणतात बरं का मामा. चिडून बोलणे. जिवंत असून म्हणतात मेल्या म्हणून सांग, पेटवलं म्हणाव, राग झाली म्हणाव. अहो कल्पना करा बोरुडे, कल्पना करा, कल्पनेला काही खर्च आहे का? दोन्ही एकाच वर्गात शिकलेले मित्र मुंबईला गेले, नोकरी लागली, दोघांचेही वडील मरण पावलेले होते. पण एक मुलगा मामा पगार झाला की दर महिन्याला पहिला आईच्या भेटीला यायचा, आईच्या पाया पडायचा, खर्चापुरते पैसे ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी जायचा दर महिन्याला न चुकता. आणि एक बैमान 10 वर्षे झाले गेलं, पुन्हा नाही आलं मुंबईहून. हा नेहमीप्रमाणे आला तेव्हा त्याची आई रडली, बाळा तू दर महिन्याला येतो, माझी काळजी घेतो, त्या तुझ्या मित्राची माय दारोदार भीक मागते रे, तुझ्या इतकाच त्यालाही पगार आहे ना रे. हे बघ तो येत नाही, नको येऊ दे, पण या महिन्याला मला नको देऊ पैसे, माझं भागतंय बाबा, त्या म्हातारीला नेऊन दे बरं का. आणि म्हणून या मुलानं आपल्या आईनं सांगितल्याप्रमाणे आईला देत असलेले पैसे त्या म्हातारीला नेऊन दिले. म्हातारी हुंदके देऊ देऊ रडू लागली, तोंडावून हात फिरवून बोट मोडून, तुझा जय जयकार हो राजा. मी आईच्या भेटीला आलो होतो, माझी आई म्हणली माझं भागतंय, तुम्हाला अडचण आहे पैशाची, हे पैसे तुम्हाला राहू द्या. ठीक आहे बाबा, आता मी चालतो. हा काय निरोप आहे का बाळूला? बाळूला हो निरोप आहे. काय? त्याला म्हणाव तुझी माय मेली म्हणाव, पेटवलं म्हणाव तिला, पुन्हा थोबाड दाखवायला गावात येऊ नको म्हणाव. याला चिडून बोलणे म्हणतात. तशा गोपिका चिडल्या, मेल्या त्या गोपिका, त्यांची राख झाली, वाजवी मुरली तया जागा. नका रागावू. काय नका रागावू? अरे इतके वर्षे झाले, कधी एखादं पत्र पाठवलं का त्यानं? अरे मोठा माणूस आहे, कार्यव्यापामुळे नसेल जमलं, पण तुम्ही सगळ्या गावभर गोपिका आहे, तुम्ही तरी इतक्या वर्षात एखादं पत्र त्याला पाठवलं का? आम्ही कसं पाठवावं का? अरे जर त्याला हजारो नावं आहे तर नेमकं कोण्या नावानं पत्र लिहावं? बरं ती एका गावाला थांबत नाही, सोनईचा कार्यक्रम झाला की चाललं दुसऱ्या गावाला, मग मुक्काम पोस्ट काय टाकावं? हरि तारा नाम 6000 कांदा में लिखूं गंगोत्री. हरि तारा नाम 6000 कांदा में लिखूं गंगोत्री. हरि तारा नाम 6000 मारवाड़ी भाषा में लिखूं गंगोत्री. तारा नाम 6000 कांदा में लिखूं गंगोत्री. रोज रोज बदले मुकाम, रोज रोज बदले मुकाम, कागा में लिखूं गंगोत्री. 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 मथुरा मां मोहन तू गोकुल मां गोवरियो, राम मोहन तो गोकुल मारियो. और मथुरा मां मोहन तू गोकुल मां गोवरियो, राम मोहन तो गोकुल मारियो. द्वारिका मां राजा रन छोड़, द्वारिका मां राजा रन छोड़, नाम लिखूं गंगोत्री. हरि तारा नाम 6000 नाम लिखूं गंगोत्री. तारा नाम 6000 नाम लिखूं गंगोत्री. तारा नाम 6000 नाम लिखूं गंगोत्री. कोई कहे राम और कोई कहे राधे श्याम, कोई कहे राम और कोई कहे राधे श्याम. कोई कहे राम
राम और कोई कहे राधेश्याम, कोई कहे राधेश्याम, कोई कहे नंदनो किशोर, कोई कहे नंदनो किशोर। कहा नाम लिखूं गंगोत्री, हरि तारा नाम 6000। कहा नाम लिखूं गंगोत्री, हरि तारा नाम 6000। कहा नाम लिखूं गंगोत्री, हरि तारा नाम 6000। कहा नाम लिखूं गंगोत्री। नरसिंह मेहता न स्वामी सामरियो, नरसिंह मेहता सावरियो, अरे नरसिंह मेहता न स्वामी सामरियो, नरसिंह मेहता सावरियो। मीरानो गिरिधर गोपाल, मीरानो गिरिधर गोपाल। कहा नाम लिखूं गंगोत्री, हरि तारा नाम 6000। कहा नाम लिखूं गंगोत्री, हरि तारा नाम 6000। कहा नाम लिखूं गंगोत्री, रोज बदले मुक्तार। कहा नाम लिखूं गंगोत्री। साहेब आले बरं का आता जमलं 1 तास आहे. तुम्ही सगळ्या गावभर गोपिकांत प्रेम आहे प्रेम आहे प्रेम आहे म्हणता कृष्णावर. तुम्ही तरी आयुष्यात एखादं पत्र पाठवलं का त्याला? आम्ही कसं पाठवायचं का? अरे ते एका गावला थांबत नाही तर मुक्काम पोस्ट काय टाकायचं? बरं त्याला हजारो नावं आहेत तर कोण्या नावानं पत्र पाठवायचं? हरि तारा नाम 6000. कहा नाम लिखूं कंकोत्री. हे गुजराती भाषा आहे. कंकोत्री म्हणजे पत्र. रोज रोज बदले मुक्काम, कहा ग्राम भिजऊ कंकोत्री. कोई कहे राम और कोई कहे श्याम. हजारो नाम जर त्याला आहे तर कोण्या नावानं? बरं जाऊ द्या आता 10 वाजले. तुम्हाला बोलवलं, चला मागचं काय काढू नका. आता काय झालं असेल ते मी क्षमा मागतो, पण चला निघाले ते सगळे. शंकररावजी ते त्याच पद्धतीनं जुनेच, खांद्यावर घोंगडे तसेच, काठ्या तशाच. आणि 95-95च्या मामा त्या म्हाताऱ्या गोपिका, 95-95चे गोपाळ बालमित्र. आणि हे 100चं टोळकं जेव्हा गोकुळातून आलं कुठे? कुरुक्षेत्रावर. पहिल्याच गेटवर पोलिसनं अडवलं. पोलीस, कहा जा रहे? मित्र को मिलना है. पोलीस हसायला लागलेले का गोंगड्यानं काठ्या. आणि तुमचा मित्र कोण? अरे तो किसन्या नाही का? बा मामा हमारी देख पैरों में नहीं जूता बोलता है बाल सका. तिथंच थांबवलं सर्वांना. गोपाळनं गोपिका 95-95 काठ्या घोंगड्या, पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या. गोपाळ म्हणले, का रे ए पेंद्या, काय पहिल्यासारखा दिसत नाही आपला किसन्या. पहिले कसं गोंगडं होतं, काठी होती, मस्तकाला पट्टी, त्याच्यात मोराचा पीस होता. आता बघणं केवढं उंच आसनावर बसलं आणि त्याच्या डोक्यावर काय चमकतं रे. बाकीचे गोपाळ म्हणलेले का एकेरी भाषेत बोलू नका, आता इथं पोलीस आहे. तो आता पहिला किसन्या नाही, मग गड्यानो राजा किर झाला, गड्यानो राजा किर झाला. कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यानो राजा किर झाला, गड्यानो राजा किर झाला. कृष्ण सिंहासनी बैसला, सिंहासनी बैसला, सिंहासनी बैसला. काळा आहे बाबा, जुना माल आहे तो. अरे पहिला कृष्ण नाही रे तो.
गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. आता एकेरी भाषेत बोलायचं नाही लेका, राजा आहे तो राजा. एवढ्यात शंकररावजी कृष्णजीच लक्ष गेलं. तिथं देव आनंदानं सिंहासनावर उभे झाले. मामा ए पोलीस, ते काठ्या घोंगड्यावाले मीच बोलवले, मागावचे आहे ते, सोड मागावचे, सोडा त्यांना. आता कृष्णजीनं आवाज दिल्यावर गडाख साहेब हे सोयीचे जातात का? पोलीसला ढकलून, ए खाकी कपड्यावाल्या, 8:45 पासून अडून ठेवलं. तू बाप बोलवतो आम्हाला. पोलीस सरले बाजूला, आम्हाला काय माहिती भाऊ तुमचा एवढा वशिला आहे, जा. आणि जसे सिंहासना पुढे आले हे 100-150 गोकुळातले देव उतरले नाही. गडाख साहेब आनंद आवरला नाही, उडी टाकली सिंहासनावर. आणि एका एका गोपाळाच्या गळ्याला बिलगू बिलगू रडला जगाचा बाप. कारण गोकुळ सोडल्यानंतर आता भेटी आहे. आणि मग पोलीस म्हणलेले का या काठ्या घोंगड्या तर आपल्याला माहितीच नव्हतं एवढं यांचं प्रेम आहे म्हणून. आपला राजा त्यांच्या गळ्याला बिलगू बिलगू रडतो. कुठं होता रे किशन्या, किती दिवस झाले रे भेट नाही. किशन्या बरं का मामा, गडाख साहेब भर समाजामध्ये लहानपणचा मित्र भेटू नये बरं का. एकांतात ठीक आहे, समाजात काय अपमान करल. संत तुलसीदासजी सांगतात, सगळे हिंदुस्तान माझं रामायण डोक्यावर घेऊन नाचतं. गोस्वामी तुलसीदास जी की जय, गोस्वामी तुलसीदास जी की जय, गोस्वामी तुलसीदास जी की जय. पण मी जर माझ्या जन्मगावला गेलो तर माझ्या वयाचं शेळ्या चारणार तिथून म्हणतं, केव्हा आला रे तुळश्या. मर जाओ जाओ नहीं जन्मभूमि के गाव, गुण दोष तो पूछे नहीं पुकारे पिछले नाव. तुम्ही किती मोठा साहेब असा बरं का मामा, ऑफिस मध्ये गेल्यावर सगळे अधिकारी लट 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 कापतात ऑफिस मध्ये. पण यात्रेच्या निमित्तानं तुम्ही तुमच्या जन्मगावला या तर तुमच्या वर्गात शिकलेलं शेळ्या चारणारं बांधावून म्हणतं, अरे का साहेबा तंबाखू आण तंबाखू. तसं हे गाय पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या एक एक म्हणू लागला, केव्हा आला कृष्ण. अरे किती दिवस झाले रे भेटीला आला नाही, कुठं होता इतके दिवस बाबा. अरे थांबा सांगतो, सगळे सगळे सांगतो. गोकुळ सोडलं, मथुरेला गेलो, ते माहिती आहे रे. त्याच्या मोहरचं सांग, मोहरचं. मग मामा मारला. हा माझा आजोबा उग्रसेन राज्यावर बसवला. 18 वर्षे मथुरेतच होतो रे. आणि मग रे मग तिथून द्वारकेला गेलो, द्वारकेचा राजा झालो. मस्त चालू होत. पण आमच्या आते भावासोबत लढाई झाली कौरवाची. मी आते भावाच्या पार्टीनं अर्जुनाच्या रथावर ड्रायव्हिंगला बसलो. ऐकायला गोपाळ बरं का शंकररावजी, गोपाळ बघ रे. अरे लढाईच करे ना पहिल्या दिवशी अर्जुन. मग उठला दुसरा. मग काय केलं रे कृष्ण्या. अरे सांगतो दम काढा ना. कर्तव्य विन्मुख झालेल्या अर्जुनाला कर्तव्य सन्मुख करण्यासाठी मी गीता सांगितली. गीता सांगितली म्हटल्यावर ये गोपाळ म्हणला, मग आम्हाला सांगशील का रे. अरे तुम्हाला नाही कळत ते, तुम्ही लेका शाळेत गेला नाही ते संस्कृत मध्ये. मग आम्हाला काहीच नाही सांगायचं का रे. सांगेल ना. काय प्रवचन झालं मामा जाहीर. आज 4 वाजता कुरुक्षेत्रावर भगवान कृष्णजीचं प्रवचन होणार आहे. 3:30 कुरुक्षेत्र हाऊसफुल झालं. पण गडाख साहेब VIP मध्ये
हेच बसले होते काठ्यान घोंगड्या VIP काठ्यावाले आणि घोंगड्यावाले 95 वर्षाच्या त्या गोपिका आणि गोपाळ. आणि सुरू झालं मामा हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. आणि भगवंताने श्लोक निवडला. श्री भगवान वाच गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणम श्रुत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम व्ययम. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले जो जगाते चाळीता. म्याची नेमिला साता काळू ग्रास तसे भूता. ये मणियागते पंडुसुता सकळी जयाची. ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नाथू. मी जगाचा नाथ आहे. मी भगवान आहे. मी ईश्वर आहे. मी परमात्मा आहे. मी देव आहे. मी प्रभू आहे. 95च्या वयाची गवळण उठली बरं का गडाख साहेब. ए प्रवचनवाल्या थांब, एक शंका आहे. शंका आहे म्हटल्यावर ते स्वयंसेवक तिच्यावरच रागावले. ए म्हातारे बैस घाले, एवढा खर्च केला तू यासाठी केला का? काय शंका आहे तर तिकडे जाऊन विचार ना. तिकडे जिथं उतरला बाबा तिथं ग बसा तुम्ही. म्हातारी खवळली स्वयंसेवकवर. तुम्हाला काय माहित आहे आणि तुला काय माहित आहे? मला हे प्रवचनवाला महागावचं आहे. देव म्हणले अरे खरं आहे तिचं, खरं आहे तिचं. विचारा म्हणा. अरे काय विचारा म्हणा. हा काय सांगतो सोनईच्या लोकांना प्रवचनात? मी ईश्वर आहे, मी भगवान आहे, मी परमेश्वर आहे, मी देव आहे आणि मी प्रभू आहे. काय बाता हाणतो किशन्या. लहानपणी काय धंदे केले? चुरा चुरा कर मागण खाया, 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 चुरा चुरा कर माखन खाया, चुरा चुरा कर माखन खाया. गौलन कानंद तुमर कन्हैया, गौलन कानंद तुमर कन्हैया. गाय बनाई दिखावत मोरी, गाय बनाई दिखावत मोरी. गौलन कानंद तुमर कन्हैया, गौलन कानंद तुमर कन्हैया. गाय बनाई दिखावत चुरा चुरा कर माखन खाया, गौलन गौलन कानंद तुमर कन्हैया. माखन खाया, गौलन कानंद तुमर कन्हैया, गौलन अरे काय सांगतो कृष्णा. देव आहे, ईश्वर आहे, परमात्मा आहे, भगवान आहे, प्रभू आहे. लहानपणी काय काय धंदे केले हे आम्हाला माहिती आहे. काय केलं? चुरा चुरा कर माखन खाया. चोऱ्या करून अख्खं गोकुळ वैतागून सोडलं. आणि इथं सोनईच्या प्रवचनात लागला सांगायला मी देव आहे, ईश्वर आहे, प्रभू आहे. आणि कृष्णा काय मी म्हणते, माणसानं काही खोटं बोलायला मर्यादा ठेवाव. म्हणजे तू म्हणतो माझ्यापासून कोणी झालं नाही, मी कोणापासून झालो नाही, जन्यजनक भाव संबंध नाही, माझा जन्म नाही. अरे काय बाता हाणतो सोनईत. जन्म नाही. अरे तुझा जन्म झाला तेव्हा सुंट वडे वाटणारे आम्ही. एक धावी एकी पुढे, एक भावी एकी पुढे, एक भावी एकी पुढे, एक भावी एकी
तुझा जन्म झाला ना किसन्या, ए प्रवचनवाल्या किसन्या, तुझा जन्म झाला ना तर जाहिरात आम्ही केली, एकमेकीला सांगत होतो. गौडन म्हणत गौडणीला पुत्र झाला यशोदेला, गौडन म्हणत गौडणीला पुत्र झाला यशोदेला, गौडन म्हणत गौडणीला पुत्र झाला यशोदेला, गौडन म्हणत गौडणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे माती ताती सुंदवरे, धावे एकी पुढे माती ताती सुंदवरे, एक धावे एकी पुढे माती ताती सुंदवरे, पुत्र झाला यशोदेला, गौडन भरती गौडणीला पुत्र झाला यशोदेला, गौडन भरती गौडणीला पुत्र झाला यशोदेला, गौडन भरती गौडणीला पुत्र झाला यशोदेला. अरे तुझा जन्म झाला ना किशन्या तर जाहिरात करणारे आम्ही. गवळण म्हणती ओ म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, एक धावी एकी पुढे वाटी ताटी सुंट वडे, तुझ्या जन्माच्या सुंट वडे खाणारे आम्ही. आणि आता लागला सोनं त्या प्रवचनात, माझा जन्म नाही, मी कोणापासून झालो नाही. अरे तू कोणाचा हे आम्हाला 7-12 माहिती आहे. गवलन कानंद कुमार कन्हैया. मग काय म्हणणं आहे, काय म्हणणं आहे बाकीच्यांना सांग, आम्ही नाही ऐकून घेणार. काय बडाई दिखावत मोरी, काय बडाई दिखावत मोरी, सांग, मी प्रभू आहे, मी देव आहे, मी ईश्वर आहे, मी परमात्मा आहे. मी नाही ऐकून घेणार का. काहे पढाई दिखावत मोही, तू कसा प्रभू आहे आम्हाला चांगलं माहिती आहे. जानत हूँ प्रभूपणा तेरा सबही. स्वयंसेवक म्हणले म्हातारे आता 10:19 झाली, 9 वाजल्यापासून तुझीच बडबड चालली, एवढा खर्च तुझ्यासाठी केला का. अरे लहानपण आहे, चोऱ्या केल्या असेल म्हणून काय तो प्रभू नाही का. अरे नुसत्या चोऱ्याच नाही, मग आणखी एक गोष्ट. और बात सुनाऊ खल सुगाला, और बात सुनाऊ खल सुगाला, बात सुनाऊ खल सुगाला, और बात सुनाऊ सुगाला. बांधलिया तो अपना गोपाला,
बांधलिया तू आपला गोपाला काय बनाई दिखावत मोही काय बनाई दिखावत मोही बांधलिया तू आपला गोपाला बांधलिया तू अपना गोपाला काय बनाई दिखावत मोही काय बनाई अरे नुसतं चोऱ्याच नाही, मग आणखी एक गोष्ट ऐक. और बात सुन, उखल सुगला बांध लिया तू आपण गोपाला. एवढ्या खोड्या एवढ्या खोड्या एवढ्या खोड्या, शेवटी एक दिवस याच्या मम्मीनं याला उखळ्याला बांधलं. उखळ्याला. पण हे एवढं बिलिंदर उखळ ओढत नेलं आणि 2 झाडं नंद पाटलाच्या दारात होते, त्याला आडवं लटकलं. जेसीबीनं काय काम होईल एवढं या बाबानं केलं. दोन्हीचे दोन्ही झाले. उखळे बांधिता उपटिले विमला अर्जुन हो. आणि त्याच्या मागे कारणही आहे. हे 2 वृक्ष कुबेराचे पुत्र होते. कुबेराचे बरं का मामा. ते विवस्त्र होऊन स्नान करत होते सरोवरात. तिथून नारदजी चालले होते. वेळ कमी असल्यानं लगेच सांगतो. तर एक एक वाढतंय ते सांगावं लागेल. नारदजी थांबले. अरे का तुम्ही काय हे खाजगी बाथरूम समजला का रे तुमच्या बंगल्यातलं? सरोवर आहे आणि इथं बिना कपड्यानं आंघोळ्या करता? ए चिपळ्यावाल्या, सोनईचं मागून झालं असेल तर दुसऱ्या गावला जा ब्राह्मणीला पोट भरायला. आम्हाला नको शहाणपण सांगू. असं संपत्तीनं मातला करायले का? वृक्ष व्हाल वृक्ष. मग नशा उतरली. म्हणून शापिले नारदाने, म्हणून शापिले नारदाने, म्हणून शापिले नारदाने, म्हणून शापिले कुबेराचे पुत्र मनोमंत झाले. कुबेराचे पुत्र मनोमंत झाले. कुबेराचे पुत्र मनोमंत झाले. कुबेराचे पुत्र मनोमंत झाले. शापिले नारदाने, शापिले नारदाने, म्हणून शापिले नारदाने, म्हणून शापिले कुबेराचे पुत्र मदोन्मत्त झाले म्हणून शापिले वृक्ष व्हाल. मग यांची नशा उतरली. उशाप द्या. नंद पाटलाच्या वाड्याच्या दारापुढे व्हाल आणि तुमचा उद्धार देवाच्या हातून होईल. म्हणून ते नेमकं लटकलं. आडवं उखळ जोरात वडलं. दोन्हीचे दोन्ही वृक्ष उन्मळून पडले. औरबात सुन उखल सुगला बांधली या तू आपण गोपाला. अरे लहानपण आहे, झाल्या असन खोड्या केल्या असेल, बांधलं असेल आईनं उखळ्याला. अरे नुसतं उखळ्यालाच नाही, शेवटी खोड्या असह्य झाल्या आणि आईला सहन होईना. मग गावातल्या तक्रारीनं आईनं निर्णय घेतला, आता गावात राहू नको. एक कांबळ्यान काठी दिली, याला गावातून काढला आणि गाई माग लावला. फिरत बन बन गौवाच्या रावत, फिरत बन बन गौवाच्या रावत. चल
कांबळा हातामध्ये काठी चारित असे धेनू सावळा जगजेठी फेरत बनबन गौवा चरावत कहे तुकया बंधू लकरी लेले हात कांबळान काठी घेतली आणि गाईच्या मागे लावला याच्या मम्मीनं पप्पानं आणि आता लागला सोनईच्या प्रवचनात प्रभू आहे परमेश्वर आहे. अरे तू कसा प्रभू तुझा सातबारा माहिती आहे. काहे बढाई दिखावत मोही जानत हूँ प्रभू पना तेरा सबही. एकदा संप्रदायपूर्वक भजन बरं का मामा आणि बरोबर ठरल्याप्रमाणे आरती वगैरे सगळे वेळेत होईल. एकदा हात वर करा. जमला एका तालात विठोबार कुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी. हात वर एक एक हात वर एक ताकद लावा. एक एक भाषणाच्या नाही भजनाच्या. एक शाबास एक आवाज एक ह्या टाळ्या गडाख साहेबासाठी दाता